आज जागतिक पुस्तक दिन आहे. प्रथमतः आपल्या सगळ्यांना जागतिक पुस्तक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी चर्चा होते की वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, वाचन संस्कृती कमी होत आहे, वाचलं पाहिजे. पण नेमकं वाचन केल्यानं काय घडतं याची थोडीशी चर्चा आज आपण करू. दुसरं एक बाजू नेगेटिव्ह अशी बोलली जाते का मोबाईलचा वापर कमी करा, मोबाईल जास्त मुलांच्या हातात दिला नाही पाहिजे, आपण मोबाईल जास्त वापरला नाही पाहिजे. पण मोबाईल जास्त वापरल्याने नेमकं काय होतं, पुस्तक वाचल्यानं काय होतं, मोबाईल वापरल्यानं काय होतं, या दोन गोष्टींवर आज आपण चर्चा करू. तुम्ही तयार आहात चर्चेसाठी? आपण एक छोटासा प्रयोग करू. 31 सेकंदाची ॲक्टिव्हिटी आहे. 31 सेकंदासाठी आपण शांतपणे मी सांगेल त्यावेळेस डोळे बंद करू आणि मी जे सांगेल ते डोळे बंद करून इमॅजिन करण्याचा प्रयत्न करा फक्त. ओके, ठीक, रेडी. शांतपणे डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या, रिलॅक्स. अशी कल्पना करा, एका डोंगरावरती दोन व्यक्ती उभे आहेत. दोन व्यक्ती आहेत, शेजारी ते बसलेत, काहीतरी बोलत आहेत आणि बोलता बोलता काहीतरी त्यांच्यात वादावादी झाली, काहीतरी भांडण झालं. त्याच्यातल्या एकानं काठी घेतली आणि दुसऱ्याच्या मारली, दुसऱ्याला ती काठी घेतली आणि दुसऱ्याला मारली. आता पहा, ती काठी त्यांनी त्याला मारली. आता ते मारल्यानंतर रक्त वगैरे आलं आणि त्यांचं ते भांडण वगैरे हे, मग त्याने ते रक्त वगैरे आल्यानंतर ज्याने मारलं तो तिथून निघून गेला. ओके, गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे, एवढीच आपली ही गोष्ट आहे. दीर्घ श्वास घ्या आणि शांतपणे डोळे उघडा. ओके, रिलॅक्स. तुम्हाला ते दोन व्यक्ती दिसले? ठीक आहे. एकानं दुसऱ्याला मारलं हे पण दिसलं, रक्त आलेलं पण दिसलं. आता मला प्रश्न विचारायचा आहे की पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जी काठी मारली ती कुठं मारली? तुम्ही कुठं मारलेलं पाहिलं? डोक्याला मारली. ठीक आहे, रक्त आलेलं पण तुम्हाला तिथनं ते दिसलं. हे पहा, पायावर पण मारू शकत होता पण ते आपण नाही पाहिलं. हातावर मारू शकत होता, नाही पाहिलं. मोस्ट ऑफ द पीपल्स आपण वी आर थिंकिंग विथ सेम प्रोसेस, असं बऱ्याच वेळा घडतं. इथं सगळ्यांची उत्तरं बऱ्यापैकी डोक्यात मारलं आणि ते रक्त आलं असं आपल्याला दिसलं. पण हरकत नाही, याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलं नव्हतं की कुठे मारलं वगैरे, हे तुम्ही तुमचं इमॅजिन ते केलेलं आहे. बरोबर आहे, छान. आता गंमत पहा, हेच घडतं. आता जसं आपण मोबाईल पाहतो किंवा टी व्ही पाहतो, त्यावेळेस आपण ज्या काही गोष्टी पाहतो ते आपल्या हातात नसतं. जे ते मोबाईल दाखवेल, कार्टून दाखवेल, टी व्ही दाखवेल, ते आपल्याला विचार करायला संधीच देत नाही. इथं ज्यावेळेस तुम्ही डोळे बंद करून विचार करत होता, हे ऐकत होतात, त्यावेळेस तुम्ही स्वतः विचार पण करत होतात. मला जो पॉईंट जिथपर्यंत तुम्हाला आणायचं आहे ते असं आहे की वाचन करत असताना किंवा एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीकडून समजून घेत असताना आपली विचार करण्याची प्रक्रिया वाढते, ती चय प्रक्रियेत असते. म्हणजेच आपण ज्यावेळेस सांगितलं की बाबा त्याला काठी मारली, मग तुमच्या स्वतः डोक्यानं विचार केला आणि कुठं मारली, अच्छा डोक्याला, असा विचार केला. पण टी व्ही किंवा मोबाईल पाहताना समोर जे दाखवलं जातं आहे तोच विचार आपण करतो. आणि इथं याचा अर्थ असा की वाचन करत असताना, समोरच्या व्यक्तीचं समजावून घेत असताना आपली विचार प्रक्रिया वाढते आणि मोबाईल पाहत असताना गंमत हीच होते, आपली विचार करण्याची क्षमता कमी होते. फॉर एक्झाम्पल, अजून डोपामाइन असा शब्द तुम्ही कधी ऐकला आहे कुठे? डोपामाइन. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी तयार होत असतात, स्रवत असतात. म्हणजे एखादा व्यक्ती काळा आहे, एखादा गोरा आहे, एक निमगोरा आहे, एक सावळा आहे, एखादा व्यक्ती उंच आहे, एखादा व्यक्ती जाड आहे, एखादा व्यक्ती लुकडा आहे, एखाद्या व्यक्तीची उंची कमी जास्त आहे. ह्या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या ग्रंथी असतात, स्रोत असतात. तसं आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट समजून घेतो, एखाद्या गोष्टीला मदत करतो, एखाद्या व्यक्तीला मदत करतो, त्यावेळेस आपल्यामध्ये डोपामाइन ही ग्रंथी स्रवत असते. अशा पद्धतीचा रस आपल्या शरीरात तयार होत असतो. आणि नेमकं तीच गंमत होते ज्यावेळेस आपण पहिल्यांदा एखादं बाळ 5 मिनिट मोबाईल बघू म्हणून देतो आणि 5 मिनटं तो बघतो, तर गंमत काय होते, त्याला वाटतं की हां, याच्यात जे घडलं त्याच्यातनं मला आनंद मिळाला, आणि आनंद मिळाला की ती डोपामाइन ग्रंथी व्हायला लागते. पण गंमत अशी होते, पुढच्या वेळेस ज्यावेळेस तो मोबाईल घेतो त्या पुढच्या 5 मिनटामध्ये आधी ज्या 5 मिनटात ग्रंथी स्रवली त्याची प्रमाण आणि परिणामकारकता कमी होते. नंतरच्या वेळेस अर्धा तास मोबाईल पाहिल्यानंतर तेवढा डोपामाइन ही ग्रंथी स्रवते.
मग तो पुढच्या वेळेस परत म्हणतो आता अर्ध्या तासच होत नाही, आता 1 तास लागेल, 1 तास मला पाहू द्या. आणि अशी परिस्थिती येते जर आईवडिलांनी, पालकांनी, शिक्षकांनी त्यांच्या हातातून मोबाईल घेतला नाही तर दिवस दिवस ते मोबाईल पाहू शकतात. याचं कारण असं, त्यांच्या शरीरात जे डोपामाइन आहे ते निर्माण होण्याची प्रक्रिया कमी 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 होत आलेली असते, कारण की विचार प्रक्रिया थांबलेली असते. आणि याच्या विरुद्ध ज्यावेळेस आपण वाचन करतो त्यावेळेस आपली विचार प्रक्रिया वाढते, डोपामाइन निर्माण करण्याची आपली क्षमता वाढत जाते ज्यावेळेस वाचन करतो. आणि नेमकं मोबाईल पाहायला लागलो की आपली डोपामाइन निर्माण करण्याची क्षमता कमी कमी होत जाते. मला वाटतं मी थोडंसं जास्त थेरोटिकल बोललो, त्यामुळं तुम्ही बोर तर नाही होतात ना? नाही, लक्षात येते तुमच्या की ह्या 2 कॉन्सेप्ट. आज जागतिक पुस्तक दिन आहे. मला वाटतं ह्यापेक्षा चांगला विचार आजच्या दिवशी आपण आपल्या प्रेक्षकांनाही यापेक्षा वेगळा विचार नाही देऊ शकत. खूप चांगली ही गोष्ट आहे. त्यामुळे दिवसभरातनं आपल्या मेंदूला चालना मिळेल अशा गोष्टी करण्यासाठी आपण वाचन केलं पाहिजे. आणि नक्कीच त्या वाचनातनं आपण स्वतःमधील डोपामाइन आणि स्वतःमधील विचार करण्याची क्षमता वाढते, त्यामुळे त्याला वेळ दिला पाहिजे. आणि मोबाईल कमी का केला पाहिजे, तर आपल्या स्वतःतील डोपामाइन आणि विचार करण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे आपण मोबाईल हा कमी केला पाहिजे. मला वाटतं आपण हे सगळं शूट करत आहोत आणि आपले प्रेक्षकही आपल्या चॅनलवर हे बघत आहेत, तर नक्कीच आपण जर पालक असाल तर स्वतःसुद्धा हे इम्प्लिमेंट करा आणि आपल्या लेकरांसाठी, मुलाबाळांसाठी त्यांना हा व्हिडिओ दाखवा. नक्कीच त्यांनाही कळेल वाचनाचं महत्त्व आणि त्यांनाही कळेल की मोबाईल किंवा टी व्ही जास्त प्रमाण जर याचं वाढलं तर काय होतं ते. ओके, पुन्हा एकदा आपण सर्वांनी इतका वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि पुन्हा एकदा जागतिक पुस्तक दिनाच्या आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.